चला बाहेर पाऊस पडतोय, आपण कुरकुरीत कांदा भजी बनवूया। आधी कांदे सोलून घ्यायचे आहेत आपल्याला। आपण 3 कांदे घेतलेत, एवढे आपल्याला पुरतील। भजी जास्त बनवायचे असतील तर आपण कांदे जास्त घ्यायचे आहेत। पूर्ण अख्खा कांदा आहे, आधी सोलून घ्यायचा, असे पटापट साली निघतात। कांदे सोलून पाण्यामध्ये ठेवले का मग काय होतं, कांदे पण धुवून होतात आणि आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही। हे कांदे धुवून घेण्याची आणि कापण्याची सोपी पद्धत आहे। आपल्याला 2 मिनिटं कांदे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत। धुतलेले कांदे एका कपड्यावर ठेवून पुसून घेऊयात, म्हणजे पाणी निघून जाईल। पूर्ण कांदे कोरडे करायचे आहेत। कांदे आपण धुवून पुसून घेतले, आता उभे धरून 2 तुकडे करूयात आधी कांद्याचे, असे। तर पुढे थोडं देठाकडचा भाग राहिला असेल तो पण काढून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला आडवे धरून कांदे कापायचे आहेत, म्हणजे एकदम पातळ कापले जातात। थोडासा कापून मी आधी दाखवते। आडवा धरून कांदा कापला ना, म्हणजे असा एकदम पातळ निघतो भजीसाठी। तर आपण कांदा कापून घेतलाय तो हाताने मोकळा करून घ्यायचा असा, म्हणजे काय मीठ व्यवस्थित लागतं। बघा आपण कांदे पाण्यात ठेवले होते, त्याच्यामुळे डोळ्यातून अजिबात पाणी येत नाही। असे कशाला जास्त कांदे कापायचे असतील तेव्हा कापून झाल्यावर पाण्यामध्ये ठेवायचे, 5 मिनिटं ठेवले तर बास होतात। आपला सर्व कांदा छान मोकळा करून झालाय। तर आपल्याला एक खोलगट भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, एकदम अर्धा चमचा एवढं तेल आपण पूर्ण भांड्याला पसरवून घेऊयात। असं तेल लावलं ना भांड्याला आधी, म्हणजे काय होतं, आपलं डाळीचं पीठ भांड्याला चिटकून राहत नाही। तर आपण कापून घेतलेला कांदा घालूयात भांड्यामध्ये, सर्व कांदा एकत्र घालायचा आहे। आपल्याला कांद्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, जास्त मीठ आधी घालायचं नाही आहे। आता पूर्ण कांदा आपल्याला मिठामध्ये मिक्स करायचा आहे, पूर्ण कांद्याला मीठ लागलं पाहिजे। असं मीठ घातलं म्हणजे कांदा मऊ होतो। आपण कांद्याला मीठ लावून घेतलं आहे, 5 मिनिटं कांदा झाकून ठेवूयात। आपल्याला भजीसाठी मिरची लागणार आहे, मिरची धुवून घेतले, पुसून कोरडी करूयात। मिरचीचे देठ काढूयात। तिखट जास्त आवडत असेल तर आणखीन 1-2 मिरच्या घेतल्या तरी पण चालेल। मिरचीचे तुकडे करते, म्हणजे पटकन वाटलं जाईल। मिरची घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणखीन आपल्याला थोडंसं जिरं लागणार आहे, हे सर्व मी वाटून घेते। आपल्याला जिरं आणि मिरची जाडसर वाटायचे, बारीक जास्त वाटायचं नाही। आपल्याला भजीसाठी कोथिंबीर लागणार आहे, आपण कोथिंबीर कापून घेऊया। कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक कापायची आहे। आणखीन आपल्याला 1 चमचा मसाला, चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद लागणार आहे। आपण कांदा भजी बनवण्यासाठी 3 कांदे घेतलेत, त्याच्यासाठी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे। चला आपण कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं ते बघूया। कांदा एकदम छान मुरला आहे मिठामध्ये। आधी आपण हळद, मीठ, मसाला घालूयात। वाटून घेतलेलं जिरं, आणखीन मिरची, 1 चमचा अख्खे धने, कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात। कांद्यामध्ये मसाले मिक्स करूया आधी। तर आपल्याला कांद्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून भिजवून घ्यायचं आहे, एकत्र सर्व पीठ घालायचं नाही, लागेल तसं घालायचं आहे। पीठ भिजवून घेऊया कांद्यामध्ये। कांद्याला पाणी सुटले, तर आपल्याला पाणी घालायची गरज नाही लागणार, कांद्यामध्ये पीठ भिजवून होईल। राहिलेलं सर्व पीठ घालते, तर मिक्स करूया। आपण आता पिठामध्ये ओवा नाही घातला आहे, कारण जेव्हा डाळ दळायला दिली तेव्हा डाळ भाजून आपण ओवा, बडीशोप, थोडंसं जिरं पण घातलं होतं, मग आता आपण ओवा नाही घालायचं आहे। आपण भांड्याला आधी तेल लावून घेतलं होतं, बघू शकता भांड्याला अजिबात पीठ चिकटलं नाही। आपण 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं, तेवढं सर्व पीठ आपल्याला लागले। चला आपलं पीठ भिजून झाले, तर तेल गरम करायला ठेवूया। आपल्याला काही करायची नाही, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। आता असं वरती धरला की कळतं आपल्याला तेल गरम झाले। आपण भजी सोडूयात। जसे हातात कांदा येईल ना तसं सोडत जायचं, एका वेळेला जेवढे बसतील तेवढेच भजी टाकायचे। जास्त झाले मग एकमेकाला चिकटतात, एका वेळेला एवढे बस झाले। आपण आधी तेलामध्ये भजी सोडले, ते उलटे करून घेऊया। बघा म्हणून सांगितलं जास्त तेल गरम झाल्यावर भजी सोडायचे। तेल थंड असलं आणि भजी सोडले मग काय होतं, भजीमध्ये तेल भरतं। सर्व भजी उलटे करून घेते। दोन्ही बाजूनी छान खरपूस भजी भाजून घ्यायची आपल्याला। आधी सोडलेले भजी तळून झाले, आपण काढून घेऊयात। आपण ज्या भांड्यामध्ये भजी काढणार आहोत, भांड्यामध्ये पेपर घालायचा, म्हणजे जास्तीचं तेल असेल तर ते निघून जातं। भजी तळायला तेल गरम आहे, आपण मिरची तळून घेऊया। मिरची मधून चिरून घ्यायची किंवा मग 2 तुकडे करायचे, अंगावर उडते। आपण मिरची तळून घेतले, ती पण भजीसोबत ठेवूया। भजी आपले बनवून झाले, आपण छान मसाला चहा बनवूया। चला आधी चहाचा मसाला कुटून घेऊयात। अद्रक, 1 हिरवी वेलची घेतले, 2 पेरूची पानं घेतले, पानं तोडून घेते। पावसाळ्यामध्ये पेरूच्या पानाचा चहा पियाचा, सर्दी वगैरे झाली असेल तर लगेच फरक पडतो। मसाला आपला कुटून झाला आहे, बघूया। थोडं जाडसर ठेवायचा मसाला। पण गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 पेला दूध घालते। आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे।
दूध गरम झालं आहे. 1 चमचा चहा पावडर घालूयात. 2 चमचे साखर घालायची आहे. जास्त गोड चालत नसेल तर 1 चमचा घातला तरी पण चालेल. आता आपण सर्व मिक्स करूयात. आता आपण मसाला कुटून घेतला आहे तो घालूयात. आता आपल्याला चहा चांगला उकळवून घ्यायचा आहे. चहा उकळवताना लक्ष ठेवायचं, नाही तर लगेच चहा ओतून जातो. चहा आपला छान उकळला आहे. गॅस बंद करूयात. आपला मसाला चहा बनवून तयार आहे. पेल्यामध्ये गाळून घेऊया. आपला मसाला चहा एकदम घट्ट हॉटेलमध्ये मिळतो तसा झाला आहे. बाहेर पाऊस पडतो आहे. असे माझ्या पद्धतीने कांदा भाजी बनवून बघा. सोबत मसाला चहा बनवा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. आता आपण कांदा भाजी बनवण्यासाठी जे चण्याच्या डाळीचं पीठ वापरलं ते पीठ खमंग कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ बनवून मी चॅनलवर टाकलेला आहे. कोणाला बनवायचं असेल तर जाऊन बघू शकता. पण कांदा भाजी बनवण्यासाठी अजिबात कुठेही पाण्याचा वापर केला नाही. त्याच्यामुळे आपली भाजी खूप वेळ कुरकुरीत राहतात, मऊ होत नाहीत. चांगले पदार्थ बनवून खावा. स्वतःची काळजी घ्या. आपण लवकरच परत भेटूया. चला आपण कांदा भाजी कसे झाले खाऊन बघूया. भाजी एकदम छान झालं आहे. आपण पीठ भिजवताना अख्खे धने घातले होते, त्याची चव एकदम 1 नंबर येते. ओ भाजी कसे झालेत खाऊन सांगा. सुंदर मस्त एकदम चांगले झालेत. राणीला पण हवं आहे वाटतं. राणी मागते. राणीला भाजी खायची. मिरची पण खातो. चांगले आले.